हे सुद्धा एक खूप चांगली बाब आहे आणि आजच्या दिवसातील हा 8वा सामना आपण पाहणार आहोत. थँक्यू सो मच योगी. किरवली प्रीमियर लीग सीझन 4 KPL धमाका. पहिला दिवस 8वा सामना आपल्या समोर इथे सुरू होतोय. पुरंदर वॉरियर्स विरुद्ध स्टार 11 सिंहगड. सिंहगडनं टॉस जिंकला आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. हा सामना देखील प्रत्येकी 4 षटकांचा असेल. आज खरं तर आपल्याला 10 सामने कव्हर करायचे आहेत, पण आता बघायचं आहे किती सामने कव्हर होतात. मला वाटतं कदाचित एखादा सामना शिल्लक राहील, पण 9 सामने झाले तर मात्र प्रत्येक संघाचे 3-3 सामने कंप्लीट होतील आणि त्यामुळे उद्या आपल्याला थोडी घाई देखील करावी लागेल. कदाचित उद्या 3-3 षटकांचे सामने असतील. आणि अजय, आपण जर या केपीएलचा विचार जर केला तर एक्झॅक्टली 19 सामने मात्र या ठिकाणी कंप्लीट होणार आहेत आणि त्याच अनुषंगाने आतापर्यंत आपण जर पाहिलं तर हा 8वा सामना व्यक्ती मात्र कव्हर करतोय आणि सलामी जोडी राहुल आणि जितू चोरगे हे दोन आपल्याला फलंदाज खेळपट्टीवरती पाहायला मिळतोय. षटकाला सुरुवात करतोय मनीष बजागे. हो, पहिल्या चेंडू रिव्हर्स केल्याचा प्रयत्न केला आणि त्याच अनुषंगाने पहिला चेंडू मात्र या ठिकाणी आपल्याला डॉटच्या स्वरूपात मात्र पाहायला मिळतोय. चांगली सुरुवात मनीष बजागेच्या वतीने पाहायला मिळते. खूप चांगली सुरुवात आहे. चांगला बॉल होता, पण फलंदाजाने देखील येथे चुकीच्या फटकेची निवड केलेली आहे आणि विशेषतः इम्प्रोवाइज फटके जेव्हा अशा प्रकारचे खेळण्याचा प्रयत्न पहिल्या किंवा दुसऱ्या बॉलवर होतो तेव्हा गोलंदाजाकडे एक संधी असतेच. गोलंदाजाने विशेष असं काही केलं नव्हतं. स्ट्रेट बॉल टाकला फुलर लेंथ ऑफ स्टिकच्या बाहेर आणि बीट केला बॅटरला. पुढचा बॉल राऊंड द विकेट. हो हो, आणखी एक चांगला बॉल होता हा. मला वाटतंय की ट्राउझरला ब्रश करून निघून गेलाय. लेग बायचा इशारा पंचांकडून येतोय. अवांतर धाव मिळते आणि खातं ओपन होत असताना पुरंदर वॉरियर्सचं चांगली कामगिरी पुरंदर वॉरियरची राहिली आहे. 2 पैकी 2 सामने त्यांनी जिंकलेले आहेत आणि हा सामना जर त्यांनी जिंकला तर त्यांचे प्लेऑफ्समध्ये जाण्याचे चान्सेस वाढतील. हो, नक्कीच. आणि त्याच अनुषंगाने मात्र या ठिकाणी गोलंदाज मनीष बजागाचा आपण जर विचार जर केला तर त्यांनी विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर एसके एंटरटेनमेंटचे प्रोपरायटर किरणजी तळे याचकडनं तब्बल 500 रुपयाचा पारितोषिक मात्र इथे दिले जाणार आहे. आणि आपण स्टार 11 सिंहगडचा सुद्धा विचार केला तर 2 पैकी 2 सामने त्यांनी सुद्धा जिंकलेले आहेत. म्हणजे दोघांसाठी हा सामना महत्वाचा आहे अजय. निश्चितच आणि त्यामुळेच दोन्ही संघांचा आत्मविश्वास देखील वाढलेला असणार आहे. तर एक चुरशीची लढत येथे पाहायला मिळू शकते. तसे आज भरपूर रंगतदार क्रिकेट आपण पाहिलेला आहे. जितू चांगल्या फॉर्म मध्ये आहे. हा फलंदाज भेरकावून दिलाय बॉल मिड विकेट सीमारेषा पार. षटकार. हो, नक्कीच. आणि अजय, आपण जर जितूचा खेळ जर खेळ पाहिला तर आतापर्यंत 50 धाबा त्याच्या बॅटमधून आल्या होत्या. कारण पहिल्या सामन्यामध्ये 40 धाबा त्याने जोडल्या तर दुसऱ्या सामन्यामध्ये 10 धाबा जोडल्या आणि इथे मात्र 5 षटकारानं मात्र आपल्या इनिंगला त्याने मात्र सुरुवात केली. आणि खऱ्या अर्थानं सिक्सर किंग आहे. कारण पहिल्या मॅचमध्ये 6 षटकार ठोकले होते, दुसऱ्या मॅचमध्ये 1 षटकार आणि आता या सामन्यामध्ये देखील षटकारानं सुरुवात करतोय. प्रत्येक मॅचमध्ये षटकार त्याच्या बॅटमधून निघतायत. आणि पहा, काशीनाथ बजागे यांना मात्र लगेच पाण्याची मागणी केली आणि लगेचच मात्र त्यांनी या ठिकाणी पाणी स्वतः जाऊन त्यांनी मात्र पाण्याची मात्र पूर्तता केली. यालाच म्हणतात जनसेवक. तात्काळ असं म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये. हो, या ठिकाणी पहा, अगदी शेवटच्या शेला मात्र या ठिकाणी बॅटचं तोंड उघडलं आणि पावशे कव्हर पॉईंटला मात्र फिल्डर तिथे मात्र सज्ज आहेत आणि एक धाव तिथे मात्र जितू चोरगेने मात्र या ठिकाणी कंप्लीट केली. म्हणजे एक सेन्सिबल क्रिकेट त्याच्या माध्यमातून पाहायला बोलतोय. आणि खऱ्या अर्थाने इम्प्रूव्हमेंट आपल्याला जितूच्या बॅटिंगमध्ये पाहायला मिळतंय. सुरुवातीला ऑन साईडला जास्त खेळण्याचा कल असायचा, परंतु आता ऑफ साईड देखील इम्प्रूव्ह झालेली आहे आणि चेंडूच्या मेरिटवर फटके खेळण्याची कुवत आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळेच या हंगामामध्ये खोऱ्यानं धावा देखील काढताना दिसलेला आहे जितू चोरगे. एका धावेनं धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 8 वर. 4 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. राहुल एक प्रतिभावंत खेळाडू आहे, पण आतापर्यंत खरं तर तेवढी दमदार बॅटिंग करता आलेली नाही. पुन्हा एकदा संधी मिळालेली आहे. मनीष राऊंड द विकेट. फुल टॉस आहे. सुंदर फटका स्क्वेअर ड्राईव्ह, परंतु गॅप शोधू शकला नाहीये. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. मात्र असं असताना देखील एक क्विक सिंगल कंप्लीट केले. हेमंत होता कव्हर पॉइंटला. अफलातून फिल्डिंग.
आणि येणाऱ्या बॅटिंगमध्ये आपण जर पाहिलं तर प्रशांत बजागेचं येणं बाकी आहे. म्हणजे त्याच्या या सत्राचा जर आपण जर विचार केला तर त्यांनी दुसरी सामनावरील ट्रॉफी या लीगमध्ये मात्र पटकावली. कारण इतर अदरवाईज आपण स्पर्धा पाहिली तर खूपच तो परेशान होता, परंतु एक्झॅक्टली तो फॉर्म त्याचा मात्र नक्कीच या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला आणि मागील सामन्यामध्ये जबरदस्त त्याने कामगिरी करून सामनावरची ट्रॉफी त्याने पटकावली. आणि त्याच्यावरती सुद्धा मात्र खूपच मोठी जबाबदारी असणार आहे, ती म्हणजे संघ पुरंदर वॉरियर्स या संघाची. प्रत्येक खेळाडूला खरं तर जबाबदारीनं खेळ करावा लागेल हा सामना जर जिंकायचा असेल तर. हो, चांगल्या लेंथवर टाकलेला बॉल, थोडी लवकर बॅट फिरली यावेळेला. थोडासा संत आला होता हा बॉल, वेगात जो बदल होता तो पारखू शकला नाही जितू. लेग बायचा इशारा पंच गुणेश पाटील यांचा येतोय आणि याचबरोबर पहिलं षटक देखील समाप्त झालंय. धावसंख्या बिनबाद 10 पुरंदर वॉरियर्स. यानंतर येणाऱ्या फलंदाजांमध्ये गुड्डूचं येणं बाकी आहे. तो सज्ज देखील दिसतोय, पुढेच बसलेला आहे. मागच्या मॅच मध्ये काय धावला, 2 बॉल्समध्ये 4 धावांची आवश्यकता असताना तब्बल 3 धावा पळून काढल्या आणि तोच त्या सामन्याचा टर्निंग पॉइंट शेवटी ठरला. नक्कीच अजय पुढे बसल्याबरोबर त्याची मात्र नक्कीच क्रमवारीमध्ये कदाचित मात्र थोडासा बदल सुद्धा होऊ शकतो. हा, होऊ शकतो कारण प्रशांत देखील संघात आहे, अभिषेक आहे जे चांगली बॅटिंग करत असतात. प्रशांत कडून जास्त अपेक्षा आहेत आणि मागच्या मॅच मध्ये प्रशांतनं अंडर प्रेशर चांगली बॅटिंग केली होती. सामनावीराचा मानकरी तो ठरला होता. गणेश बजागे आहे. सूरज कभी भी चमक सकता है. हो नक्कीच. आणि पाहू शकाल या ठिकाणी दुसऱ्या षटकाला मात्र राठी विनोद बजागे मात्र आपल्या षटकाला सुरुवात करतोय. पहिल्या षटकामध्ये 10 धाबा फलंदाजाने जोडल्या गेल्या, कुठलाही विकेट्स मात्र गमावला नाही. एक चांगली सुरुवात आपण या ठिकाणी पुरंदर वॉरियर्स या संघाची म्हणू शकते. परंतु पाहूया दुसऱ्या षटकामध्ये कशा रीतीने मात्र ही सुरुवात जी आहे ती मात्र सातत्य मात्र हे दोन्ही फलंदाज टिकून ठेवतील का. आणि आज खरोखर जितू चोरगडे मात्र सर्वांची मन जिंकल्या स्पेशल फलंदाजीमध्ये काय जबरदस्त मात्र या ठिकाणी तो स्ट्रोक सजवतो. आणि जास्तीत जास्त आज जितूचा आपण जर खेळ पाहिला तर मोठ्या फटक्यामध्ये त्याने डील केलंय. विनोदचा पहिला बॉल ऑन द राईज उडवलाय समोर फिल्डर. ओ हो, जबरदस्त प्रयत्न होता मात्र जीवनच्या हातातून बॉल निसटलाय आणि बॉल सीमा पार येतोय चौकार. झेल होता खरा परंतु अतिशय अवघड झेल. सीमारेषे लगत फिल्डिंग करतोय जीवन. थोडा पुढे धावत जात असताना वेगाने धाव ठोकली होती आणि बॉल पूर्णपणे त्याच्याकडे कॅरी होत नव्हता तरी देखील तो पोहोचला अक्षरशः चेंडूवर, परंतु चेंडू हातातून निसटलाय आणि जीवदान मिळतंय जितूला. नक्कीच मला एक स्पर्धा आठवली ज्याप्रमाणे जितू चोरगडे मात्र तो खेळ प्रस्थापित केला होता. या चेंडूनंतर नक्की त्याचा आपण उल्लेख करूया. हो, याडकीने मात्र यॉर्कर आणि त्याला मात्र सन्मान देऊ शकला नाही. दांडी गुल फलंदाज इथे मात्र बाद होत असताना पहिला धक्का लागत असताना पुरंदर वॉरियर संघाला या सत्रामध्ये अजय या नानकरच्या मैदानावरती या न्यू एकविरा स्पोर्ट्स सावध संघाने ती स्पर्धा आयोजित केली होती. त्यांनी आरडी 11 संघाच्या माध्यमातून खेळत असताना वन मॅन आर्मीचा रोल जितू चोरगडे मात्र प्राप्त केला होता. निश्चितच ती इनिंग्स ज्या प्रेक्षकांनी पाहिलेली आहे ते प्रेक्षक कधीच विसरणार नाहीत आणि आपण त्याचे साक्षीदार राहिलो होतो योगी. शेवटच्या ओव्हरमध्ये 25 धावांची आवश्यकता असताना जबरदस्त बॅटिंग केली होती आणि अक्षरशः शेवटच्या बॉलवर तो सामना आणला होता आणि शेवटच्या बॉलवर देखील त्याने मारलेला फटका बहुतेक प्रेक्षकांना असं वाटलं होतं की चौकारच जाईल, मात्र डीप कव्हरमध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं होतं पवनपुत्र पीसी संघाच्या फिल्डरकडून आणि त्यामुळेच खरं तर निसटता विजय पीसी संघाला मिळाला होता. पण त्या सामन्यामध्ये क्रिकेट रसिकांची मनं जिंकली होती जितून आपल्या फलंदाजीच्या जोरावर. मात्र तोच जितू येथे बाद झालाय, मोठा अडसर दूर केलाय विनोदनं. मला वाटतं बॅटची थोडीशी कडा लागली होती. खोलवर टप्प्याचा बॉल होता, ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न केला, एक आक्रमक फटका खेळण्याचा प्रयत्न केला, मात्र एष्ट्यांचा वेध चेंडूने घेतलाय. फार मोठ्या विकेटचं पतन झालंय. नवीन बॅटर मैदानामध्ये गणेश आलाय वन डाऊन खेळण्यासाठी. धावसंख्या 1/14. म्हणजे 14 वरती मात्र या ठिकाणी पहिला धक्का लागला पुरंदर वॉरियर्स या संघाला. हो, अकुटुंब चेंडू ऑन साईडला पुल केला, गॅप खूप मोठा आहे आणि त्याच गॅप मध्ये मात्र चेंडू मात्र निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी हा चौकार. सुंदर अतिशय छान फटका. चेंडूची लेंथ लवकर पिक करत असताना बॉडी वेट बॅकफुटला घेऊन पुल शॉटचा वापर केलाय नवीन बॅटर गणेशनं आणि पहिल्याच बॉलवर दणदणीत चौकार ठोकलाय स्क्वेअर लेगला.
प्लेसमेंट वाखाणण्याजोगं पाहायला मिळालं. दोन खेळाडूंच्या दरम्यान बॉल काढला होता. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे खरं तर, ऑन साईडला भरपूर प्रोटेक्शन आहे, पण प्लेसमेंट वाखाणण्याजोगं पाहायला मिळालं. 4 धावांनी स्वतःचा अकाउंट ओपन केलंय गणेशनं. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 18 वर. एका गड्याच्या मोबदल्यात पुरंदर वॉरियर्स आणि त्यांच्या विरोधात स्टार 11 सिंहगड अशी ही मोठी मॅच आहे. दोन्ही संघांची कामगिरी ही उज्ज्वल राहिलेली आहे. आज दिवसभरात खूप चांगला खेळ सादर केलाय. 2-2 सामने खेळलेत. दोन्ही सामन्यांमध्ये विजय त्यांनी प्राप्त केलेला आहे. त्यामुळेच हा सामना फारच महत्त्वाचा आहे दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातून. यानंतर आजचा 9वा सामना असेल शिवनेरी पलटण विरुद्ध प्रतापगड रॉयल्स. दोन्ही संघांचे कर्णधार आपण टॉससाठी सज्ज राहायचं आहे. दरम्यान पुढचा बॉल ओव्हर द विकेट. खोलवर टप्प्याचा बॉल लॉफ्ट करायचा होता. एलिव्हेशन नाहीये कारण टायमिंग 100% पाहायला मिळत नाहीये. थोडीशी फंबलिंग डीप मिड विकेटला हेमंत कडून पाहायला मिळते. त्याचा फायदा घेत आहेत फलंदाज. 2 धावा कंप्लीट. रनिंग बिटवीन द विकेट चांगली पाहायला मिळाली आणि चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल सुरू आहे. खरं तर पुरंदर वॉरियरची पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा आल्या होत्या, पण पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाजी चांगलीच मी म्हणेन मनीषनं करून दाखवली. कारण जितू सारखा खतरनाक बॅटर होता खेळपट्टीवर. एक षटकार त्याने ठोकला खरा, परंतु त्या व्यतिरिक्त खूप चांगले चेंडू टाकले मनीषनं आणि पॉवर प्लेचं षटक होतं. त्यामुळे 10 धावा फार जास्त मानल्या जाणार नाहीत. हो नक्कीच त्याला सफलता प्राप्त करता आली, परंतु इकॉनॉमिकल गोलंदाजी त्याची मात्र इथे पाहायला आपल्याला. आणि या ठिकाणी पहा जसं आपण विकेटचं मात्र या ठिकाणी चर्चा सुरू केली आणि ते नक्कीच असं वाटतं की विनोदच्या कानापर्यंत तो आवाज पोहोचला आणि विनोदच्या स्पेलमध्ये सुद्धा मात्र आपल्याला या ठिकाणी विकेट्स ची खुराक मात्र पाहायला मिळाली. आणि या ठिकाणी मात्र फलंदाज बाद झाला आहे गणेश बजागे, ज्याने मात्र सुरुवात चांगली केली होती. पहिल्या चेंडूवरती चौकार लागल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती डबल धाव मात्र जोडली होती, परंतु कुठेतरी मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये 6 या धावसंख्येवरती तो मात्र बाद झाला. आणि पाहू शकाल या ठिकाणी घार जशी घारीची नजर या स्पर्धेवरती आहे, तशी आमच्या पंचाची नजर या स्पर्धेवरती आहे, जशी आमच्या प्रत्येक किरवलीवासियांची मात्र नजर या स्पर्धेवरती आहे. निश्चितच सकाळी तुम्ही जसा उल्लेख केला होता की अख्खा किरवली खेलेगा और अख्खा किरवली देखेगा. किरवली प्रीमियर लीग सीझन 4 KPL धमाका. विकेटचं पतन झालंय. थोडा कमी उंचीचा बॉल होता उजव्या इष्टीच्या बाहेर. थोडा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न झाला. बॅटची आतली कडा लागली आणि अक्षरशः इष्ट्यांवर ओढून घेतला हा बॉल गणेशनं. थोडासा दुर्दैवी ठरलाय. बऱ्याचदा आपण बघतोय की इनसाइड एज लागल्यानंतर बॉल एष्ट्यांच्या जवळून विकेट किपरला बीट करत असताना बाउंड्री लाईनच्या पलीकडे देखील जातो. चौकार मिळत असतात फलंदाजाला, परंतु येथे तसं घडलं नाही. नवीन बॅटर मैदानामध्ये प्रशांत. ओहो, वाईल्ड स्विंग ऑफ द ब्लेड. फार जोरानं खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क बनवता आला नाही. अप्रतिम गोलंदाजी विनोदची. खरं तर विनोदकडे फार जास्त वेग नाहीये, परंतु चतुराई आहे, ॲक्युरसी आहे आणि तेच त्याने या ठिकाणी दाखवलं. 2 फलंदाजांचं काम तमाम केलं. दोन्ही मोठ्या विकेट्स प्राप्त केल्या. आधी जितूचा अडसर दूर केला, त्यानंतर गणेशला देखील बाद केलं. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या 2 बाद 20. हो, जबरदस्त स्पेल पाहिला आपण राठी विनोद बजागाचा आपण विचार केला तर त्यांनी 10 धावा एक्झॅक्टली खर्च केला, परंतु 2 प्रमुख फलंदाज त्याने मात्र बाद केले. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर पाहू शकाल 20 धावा त्या फलकावरती सन्माननीय संजय भुईर आणि हेमंत भुईर यांनी पुरस्कृत केलेला संघ आपण पाहतो या ठिकाणी स्टार 11 सिंहगड. आणि 2 सामन्यांपैकी दोन्ही सामने त्यांनी मात्र जिंकलेले आहेत. आणि त्याच्या विरोधात संघ आपण जर पाहिलं तर पुरंदर वॉरियर्स अर्थात संजय देगाडकर यांनी पुरस्कृत केलेला संघ आपण पाहत आहोत. आणि या सध्या स्क्रीनवरती पहा प्रशांत बजागे. मग ही व्यक्ती कुठेही असू द्या, मैदानावरती असू द्या किंवा एसके टीमच्या माध्यमातून असू द्या, त्याचं कार्य आपल्याला सातत्याने चांगलं पाहायला मिळत असतो. त्याच्या करिअरमध्ये त्यांनी दुसऱ्यांदा मात्र सामनावीर आज या सत्रामध्ये प्राप्त केला. आणि आज चांगल्या मूडमध्ये आहे, कारण स्पर्धा सुद्धा मात्र अगदी किरुली गावामध्ये आपण पाहत आहोत. KPL स्पर्धा आहे, कुठलाही प्रेशर त्याच्या केलीवरती मात्र पाहायला मिळत नाहीये. आणि त्याच अनुषंगाने तिसऱ्या षटकाला मात्र इथे सुरुवात करते गोलंदाज जीवन. आणि जर याच अनुषंगाने जर धाबा येत राहिल्या तर एक्झॅक्टली हा संघ किमान 40 किंवा त्यापेक्षा अधिक धाबा मात्र जोडू शकतोय. परंतु इथे मात्र धाबांचा वेग वाढवला जाईल का, कारण राहुल आणि प्रशांत हे 2 फलंदाज खेळपट्टीवरती आहेत. आणि राहुलने आतापर्यंत 3 चेंडू फेस केले, एकच धाव त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाली. परंतु या ठिकाणी आखूट डापाचा चेंडू ऑन साइडला पूल केलाय, सक्सेसफुल बिग षटकार. अफलातून फटका होता हा. शॉर्ट बॉल आणि शॉर्ट बॉलवर पुरेसा वेळ मिळत असतो फलंदाजाला बॅकफुटला जाण्यासाठी. लवकर चेंडूची लेंथ रीड केली जाते
आणि त्यानंतर जोरदार प्रहार, टायमिंग चांगलं साधलं होतं. खरं तर डावखुऱ्या फलंदाजाला ऑन साईडला षटकार ठोकणं थोडंसं कठीण आहे या मैदानावर, कारण वाऱ्याच्या विरुद्ध फटका जात असतो. पण चांगलं टायमिंग होतं. यावेळेला समोर लॉफ्टेड ड्राईव्ह, ओ हो हो, दोन खेळाडूंना बीट करून बॉल स्ट्रेट इश लॉंग ऑफ सीमारेषा पलीकडे येतोय चौकार. फटका पहा अगदी थोडासा मिनी हेलिकॉप्टरचा मात्र अंदाज या फटक्यामध्ये पाहायला लागला. अगदी खोदून काढला आणि लॉंग ऑफ कडे मात्र पाहिलं तर कुठल्या प्रमाणे फिल्डर मात्र पोहोचू शकले नाही. अगदी डेप मध्ये दोन फिल्डर सज्ज होते, परंतु त्यांच्या आवाकाच्या बाहेर मात्र चेंडू होता आणि त्यातून चौकार प्राप्त केला. त्यानंतर फुलटॉस आणि त्याच्यावरती सुद्धा मात्र मोठा प्रहार आणि चेंडू मिड विकेटच्या बाहेर. 7 धावांसाठी षटकार. आणि आता पाहू शकाल पुन्हा एकदा ओव्हर पिच बॉल, अप्रतिम ड्राईव्ह थ्रू कव्हर्स, बॉल सीमारेषेच्या बाहेर येतोय. आणखी एक चौकार. हे की त्याचा क्लास पाहायला मिळाला, म्हणजे क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा फटक्या पाहिला आपण. 4 धावांसाठी. हो, इथे चेंडूला आपटी दिली आणि त्याच अनुषंगाने मात्र चेंडू सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये निघून गेला. परंतु पंचांचा वाईटचा इशारा, म्हणजे आय थिंक पंचांना एक्झॅक्टली सांगितले की हा जो बाउन्सर चेंडू पाहिला आपण नक्कीच फलंदाजी आवाकाच्या बाहेर होता आणि त्याच अनुषंगाने मात्र या ठिकाणी स्वेअर घोषित केलं. नो नो आर्ग्युमेंट्स प्लीज विथ अंपायर्स. चला, पंचांचा निर्णय हा अंतिम असेल. 1 for the ओव्हरचा सुद्धा मात्र इथे इशारा दिला जातोय. पंचांचा निर्णय हा अंतिम राहील. पंचांशी कोणी वादविवाद करू नये. बाउन्सरचा वापर केला, परंतु फलंदाजाच्या थोडा आवाक्या बाहेर होता, त्यामुळेच पंचांनी हा बॉल वाईड घोषित केला. आणि तुम्ही पाहू शकाल राहुलची हाईट देखील खूप चांगली आहे, डिसेंट हाईट आहे मी म्हणेन. आणि त्याच्या विरोधात टाकलेला हा बाउन्सर कुठेतरी नियमाचं उल्लंघन करणारा होता, त्यामुळेच वाईड घोषित केलाय पंचांनी. 21 धावा आतापर्यंत आल्यात या षटकामध्ये. ओ, यावेळेला फुलटॉस आहे, स्विंग केला ऑन साईडला, मात्र मिस टाइम फटका हवेच्या विरुद्ध. फिल्डर फार दूर आहेत. वाईड ऑफ डीप मिड विकेटला लॉंग ऑन मधून फिल्डर पोहोचतायत. फेक अतिशय खराब आणि आता सर्वांनाच बीट करत असताना बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. एकूण धावा मिळतील येथे मॅक्झिमम 6. आता ह्या बॉलवर षटकार मारण्याची संधी तर होती, परंतु ती संधी गमावून बसला होता फलंदाज. टायमिंग चुकलं होतं. मिड विकेटला क्लिअर करण्याचा प्रयत्न होता, परंतु थोडा बॅटच्या वर लागला होता. आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकाल असं वाटलं होतं की 2च धावा मिळतील, परंतु जास्त आवेगात आला फिल्डर विनोद आणि फार जास्त जोशात त्याने थ्रो केला. तो थ्रो अतिशय खराब होता, ओव्हर थ्रो, आणि त्याच्यावर मिळाल्या एकूण 6 धावा. धावसंख्या जाऊन पोहोचली 47 वर. पहिल्या 2 ओव्हर्समध्ये गोलंदाजी ठीकठाक राहिली होती, 20च धावा होत्या फलकावर, परंतु या षटकामध्ये तब्बल 27 धावा आतापर्यंत जीवननं पहिल्या 5 बॉल्समध्ये खर्च केल्यात. हो, आणि त्यामध्ये पाहिलं तर 3 षटकार आले, 2 चौकार आले आणि एक स्क्वेअर चेंडू पाहिला आपण वाईटच्या स्वरूपात. हो, आणि या ठिकाणी आणि गोल. अखेर चांगल्या इनिंगचा मात्र ठिकाणी खात्मा होता असताना, परंतु जे कार्यासाठी राहुलला मात्र इथे पाठवलं गेलं ते विकेट्स मात्र या ठिकाणी अखेर फलंदाज जीवन प्राप्त केली. आणि पावशिकाला हा 3रा धक्का लागला आहे 47 या आकड्यावरती. नेत्रदीपक बॅटिंग केल्यानंतर राहुल बाद झालाय. पहिल्या 2 मॅचेस मध्ये त्याची बॅट जास्त बोलली नव्हती, परंतु या मॅच मध्ये महत्वाच्या सामन्यामध्ये बॅट तळपली आहे आणि संघाला सुस्थितीत घेऊन गेलाय. आणि आता मात्र ज्या फलंदाजाची वाट पाहिली जात होती तोच फलंदाज मैदानामध्ये. क्रिकेट रसिकांच्या पसंतीचा खेळाडू गुड्डू. गुड्डूकडे एक क्षमता आहे, एकतर भारदस्त देहयष्टी आहे, परंतु तसेच मजबूत फटके तो खेळू शकतो. यानंतरचा सामना असेल शिवनेरी पलटण विरुद्ध प्रतापगड रॉयल्स. आजच्या दिवसातील 9वा सामना. दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे.
नक्कीच नवीन फलंदाज पाहू शकाल 5व्या क्रमांकावरती आला आहे गुड्डू, ज्याची मात्र नक्कीच सर्वांना मात्र प्रतीक्षा होती. ज्याप्रमाणे तुम्ही उल्लेख केला की त्याच्या शरीरसृष्टी तर पाहिली तर अगदी बलकट आहे आणि त्याचप्रमाणे त्याच्या बाटमधून आपल्याला मात्र बलकट फटके पाहायला मिळतील का. पहा कॅमेरामध्ये तुम्ही अगदी आपल्या स्क्रीनवरती असं वाटेल कॅमेराची लेन्स सुद्धा मात्र कमी पडेल त्याला मात्र नक्कीच कैद करण्यासाठी. शेवटचं षटक घेऊन गोलंदाज संदीप सज्ज होईल. भेदक मारा करावा लागेल या शेवटच्या ओव्हरमध्ये. 55च्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न गोलंदाजाला करावा लागणार आहे, कारण धावसंख्या जर 60च्या पलीकडे जर गेली तर मात्र फार खडतर असेल ते धावांचा पाठलाग करणं. प्रशांत ऑन स्ट्राईक, अक्रॉस द लाईन फटका मारलाय, बॉल चाललाय मिड विकेट स्क्वेअर लेगच्या दरम्यान. फिल्डर आहे मात्र खराब क्षेत्ररक्षण. जीवन फार प्रेशर मध्ये दिसतोय. मागच्या ओव्हरमध्ये गोलंदाजी देखील फार खराब पाहायला मिळाली. शेवटच्या बॉलवर जरूर विकेट प्राप्त केली होती, परंतु ओव्हरऑल फारच खर्चिक षटक राहिलं. तब्बल 27 धावा खर्च केल्या आणि आता आउटफील्डमध्ये थोडीशी चूक. 2 धावा मिळाल्या. धावसंख्या 49, 3 गड्यांच्या मोबदल्यात. हो नक्की चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला हा संघ पाहायला मिळतोय पुरंदर वॉरियर्स, कारण अजूनही मात्र लिगली 5 चेंडूचा खेळ मात्र या ठिकाणी पहिल्या इनिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि जर इलिगली या 5 चेंडूमध्ये किमान 10 पेक्षा अधिक जर धावा जर पाहायला मिळाला तर संघ नक्कीच एक्झॅक्टली 60 या आकड्यापर्यंत पोहोचू शकतो आणि जोपर्यंत प्रशांत आहे तोपर्यंत नक्कीच आपण या ठिकाणी या अशा नक्कीच बाळगू शकतोय. हो चेंज पेस थोडासा हलवार गतीने चेंडूची हाताळणी केली आणि या आय थिंक या सामन्यामध्ये प्रशांत थोडासा सास पडतोय ज्या अनुषंगानं त्याची आपण बॅटिंग पाहत आहोत, कारण 3 चेंडू त्याने फेस केले. 3 चेंडूपैकी 2 तो डॉट चेंडू केला आहे आणि धाव फलकावरती आपण जर धावा पाहिल्या तर स्थिर आहे ते म्हणजे 3 गडी बाद 49. खरं तर मागच्या मॅच मध्ये प्रशांतनं चांगला खेळ सादर केला होता. अंडर प्रेशर खूप चांगले 2 षटकार ठोकले होते. लो फुल टॉस, टो एंडला लागलाय मात्र पॉवर आहे. ओहो, प्रयत्न चांगला होता. समोर फिल्डर देखील उपस्थित होता. हो, पुन्हा एकदा खराब थ्रो. ओव्हर थ्रो बॅकअप चांगलं मिळतंय. करण तिकडे पोहोचलाय चेंडूवर, त्यामुळे 2 पेक्षा जास्त धावा मिळणार नाहीत आणि 2 धावांबरोबरच संघाचं अर्धशतक कंप्लीट होत असताना 51 धावा धावफलकावर. परंतु मित्र म्हणे की कुठेतरी गुड्डूच्या खेळीवरती अन्याय केलाय प्रशांतनं, कारण गुड्डू स्ट्राईक घेण्यासाठी मात्र त्या ठिकाणी झगडत होता, परंतु प्रशांतने सांगितलं की नाही माझ्याकडे स्ट्राईक मला हवी आहे आणि त्यामुळे मात्र थोडंसं गुड्डूच्या चेहऱ्यावरती आपल्याला निराशा पाहायला मिळाली. परंतु हरकत नाही, आपल्या संघासाठी त्याचं मात्र चांगलं योगदान आहे, कारण चांगली रनिंग बिटवीन द विकेट, चांगल्या दोघांमध्ये तालमेल पाहिला आपण. चांगला धावतोय आज गुड्डू. येथे धावायची आवश्यकता पडणार नाहीये, कारण बॉल निघून चाललाय शॉर्ट फाईन लेगच्या डोक्यावरून. बीमर बॉल त्याच्यावर येतोय चौकार. आपला खास डोंबिवलीवरून बोलवला गेला, परंतु मात्र ती त्याला मात्र छाप सोडता आली नाहीये. विकेट हॅट्रिक साठी विकास शिंगोळे यांच्याकडून 500 रुपये दिले जातील, परंतु गोलंदाज चुका करतोय. फ्री हिट आहे आणि त्याच्यामध्ये वाईट बॉल. फ्री हिट कंटिन्यूज. एका धावेनं धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 57 वर. फार मोठी धावसंख्या फलकावर पाहायला मिळते पुरंदर वॉरियर्स संघाकडून. टॉस हारल्यानंतर ते प्रथम बॅटिंग करतायत स्टार 11 सिंहगड संघाच्या विरोधात. आणि अजूनही 3 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. हो, इथं मात्र फिनिट चेंडू आणि त्याच्यानंतर पाहू शकाल अगदी गॅप मधून अगदी काव कॉर्नरच्या डोक्यावर चेंडू मात्र पाठवलाय. 7 धावांसाठी हा षटकार. थँक्यू डीजे. काय जबरदस्त फटका. आणि कोण म्हणतो की प्रशांतला तुम्ही शांत ठेवू शकता, तो तर मात्र बरसलाय. परंतु इथे पारितोषिक आलंय गुड्डूसाठी. जर गुड्डूने जर 5 धाबा जरी पलून पूर्ण केल्या तर मिस्टर आमचे कुणाल दिगाडकर याचकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज दिले जाईल, म्हणजे पर रन साठी 100 रुपयाचा पारितोषिक. क्या बात आहे. पण आता 2च चेंडू शिल्लक आहेत, म्हणजेच पुढच्या बॉलवर 3 धावा घ्यायला पाहिजेत आणि त्यानंतर गुड्डूला स्ट्राईक मिळाल्यावर त्याने देखील 2 धावा घ्यायला पाहिजेत. 3 धावा जरी घेतल्या तरी मात्र 500 रुपये दिले जातील कुणाल दिगाडकर यांच्याकडून. म्हणजे त्याची फॅन फॉलोइंग किती आहे याच्यावरून आपल्याला पाहायला मिळते. अतिशय पॉप्युलर खेळाडू आहे, परंतु सध्या नजरा प्रशांतवर आहेत.
खूप चांगला फटका, बॉटम हँडचा चांगला वापर करत असताना अचूक टायमिंगच्या जोरावर देखील तो षटकार त्याने ठोकला. आणि आता ताकद, ओ हो, प्रचंड मोठा फटका, भीमटोला वज्रटोला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला. षटकार. मैदानाच्या अक्षरशः बाहेर फेकून दिला. ISPL असती तर कदाचित 9 धावा मिळाल्या असत्या आणि सर्वात मोठी धावसंख्या फलकावर आजच्या दिवसातील 69. हो नक्कीच. काय जबरदस्त मात्र या ठिकाणी फटका पाहिला आपण, खूपच दूरवरचा मात्र हा बिगी हिट पाहिला आपण. आणि प्रथमतः मात्र आपल्या टेनिस क्रिकेटमध्ये आपल्याला 9 धावांचा फटका मात्र या सीझनमध्ये आय थिंक ISPL या मोठ्या स्पर्धेमध्ये मात्र पाहायला मिळाला. आणि असं अजय वाटते की एक्झॅक्टली जे आपण रेग्युलर स्पर्धा पाहतो त्या स्पर्धेमध्ये सुद्धा मात्र कधी हा रूल नक्कीच लागू होऊ शकतोय, ज्याप्रमाणे सुरुवात पाहिली आपण ISPL स्पर्धेमध्ये. काही घडू शकते, आयोजक काही करू शकतात आता येणाऱ्या कालावधीमध्ये. लीडिंग एज होती, बॉल हवेत राहिला, फिल्डर थोडा दुरून आलाय, चांगली फिल्डिंग, ओ मात्र फेक पहा. आणि 3 धावा गुड्डू. येस, गुड्डू हॅज डन इट. चौथी देखील धाव कंप्लीट केली आहे. ओ माय गॉड, विश्वास बसत नाहीये. 4 धावा गुड्डू असताना तिथे पळून पूर्ण केलेल्या आहेत. आता कोणीही गुड्डूच्या रनिंग बिटवीन द विकेट्स वर शंका व्यक्त करू शकत नाहीये. is quicker than what we think. Guddu, very well done. शेवटच्या बॉलवर 4 धावा आणि एकूण धावसंख्या जाऊन पोहोचले 73 वर. KPL सीझन 4 मधील सर्वोच्च सांघिक धावसंख्या पुरंदर वॉरियरच्या नावावर आणि 74 धावांचं टार्गेट आहे सामना जिंकण्याकरिता स्टार 11 सिंहगड संघासमोर. आपण लगेच वळणार आहोत पुढच्या सामन्याच्या टॉसकडे. शिवनेरी पलटण विरुद्ध प्रतापगड रॉयल्स. आणि देखील या रनिंगसाठी मात्र पाहू शकाल 500 रुपयाचा कॅश प्राईज सुद्धा आलेला आहे. आणि पाहू शकाल सध्या आपण पहिल्या डावातील मॅच समरी तुम्ही पाहू शकाल. राहुलने सुद्धा मात्र जबरदस्त मात्र बॅटिंग केली. 9 चेंडूमध्ये 27 धावा जोडल्या. जितू चोरगेने चांगला स्टार्ट करून दिला. 11 धावा त्याच्या बॅटमधून पाहिल्या, त्याने फक्त 5 चेंडू फेस केले. गणेशने मात्र एक सिक्सर लागवला 3 चेंडूवरती, त्याच्या बॅटमधून आपण 6 धावा पाहिल्या. आणि स्लॉग ओव्हरमध्ये प्रशांतनं काय जबरदस्त बॅटिंग केली. 8 चेंडूमध्ये 24 धावा त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्या. आणि जाऊया आपण आजच्या दिवसातील शेवटच्या सामन्याची नाणेफेकीकडे. दोन्ही संघाच्या संघटनांना विनंती असेल की आपण या त्वरित या नाणेफेकीसाठी. शेवटचा सामना तुम्ही पाहू शकाल शिवनेरी पलटण विरुद्ध पुरंदर वॉरियर्स, प्रतापगड रॉयल्स या 2 संघांमध्ये नाणेफेकी होणार आहे. चला नाणेफेकीसाठी या प्लीज. आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना असणार आहे. आणि शिवनेरी पलटण संघाचे संघनायक आहेत इथे मात्र आलेले आहेत, परंतु तुम्ही पाहू शकाल प्रतापगड रॉयल्स या संघाच्या संघनायकाला विनंती असेल की आपण सुद्धा त्वरित नाणेफेकीसाठी यायचं आहे. आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना आपण पाहणार आहोत. हा सन्माननीय किरुलिगाचे समाजसेवक मारुतीजी भोईर यांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी नाणेफेकी संपन्न करणार आहोत. दोन्ही संघाचे संघनायक आहेत या साई बजागे. आणि त्यांची मात्र त्यांच्यासाठी हा सामना डू व डाय असेल, कारण 2 सामन्यांपैकी त्यांनी दोन्ही सामने गमावलेले आहेत. म्हणजे हा सामना त्यांना मात्र जिंकावा लागेल. छापाई स्कॉल आणि क्या बात आहे, जशी मागणी तसा पुरवठा. टॉस जिंकला या ठिकाणी प्रतापगड रॉयल संघानं. आणि देखील आपण रॉयल व्यक्तीशी मात्र इथे संवाद साधणार आहोत. साई पाहिजे की आपण टॉस जिंकला आणि हा सामना तुम्हाला जिंकायचा आहे, त्यासाठी तुमची काय रणनीती असणार आहे? सर्वप्रथम फिल्डिंग घेणार. फिल्डिंग तुम्ही स्वीकारले आहे, परंतु जर सामना जिंकायचा असेल तर या सामन्यामध्ये जास्तीत जास्त मात्र कुठल्या गोलंदाजावरती तुमचा विश्वास असेल? नाही, कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. आणि तुमची स्पेशल काय भूमिका असणार आहे या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये? माझा नॅचरल खेळ खेळणार. तर नक्कीच आम्ही तुम्हाला गोलंदाजीमध्ये किंवा बॅटरमध्ये पाहू शकतो. हो नक्कीच. तर त्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा.
तर टॉस जिंकला या ठिकाणी साई बजागे यांच्या संघानं स्वतः संगणकाची भूमिका त्यांनी आज पार पाडलेली आहे आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारलाय. आणि जाऊया आता मात्र पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये तिथे सज्ज असतील आमचे सहकारी समालोचक व्हॉइस ऑफ टिटवाला मिस्टर विश्वास केणे यांच्या वाणीतून आपण या ठिकाणी या डाबाचं धावतो वर्णन आपण ऐकूया. साई बजागे खरं तर ते नेहमीच नॅचरल गेम खेळत आलेले आहेत आणि आज दुपारी देखील अगदी निसर्गाच्या सानिध्यात सावरी देवाजवळ बसून नॅचरल गेम खेळून आलेले आहेत. पण आता या पुढच्या मॅच मध्ये देखील त्यांचा नॅचरल गेम आम्हाला पाहायचा आहे. आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये मी हार्दिक स्वागत करतोय विशू केणे यांचं. वेलकम. धन्यवाद अजयजी गरज सर आणि योगीजी पाटील सर दोन्ही नक्कीच मान्यवर आहेत आणि नक्कीच त्याचबरोबरीनं या विभागामध्ये एक अप्रतिम समालोचक आहेत. एवन जोडी असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. अनेक मोठमोठ्या स्पर्धामध्ये या दोन्ही समालोचकांचं नक्कीच फार मोठं नक्कीच या ठिकाणी मात्र कर्तव्य असतं आणि नक्कीच तशाच जबाबदारीनं अनेक स्पर्धा ते देखील कव्हर करत असतात. जव्यात मॅचच्या दिशेनं एका बाजूला आपण संघ पाहतो, एका बाजूने पुरंदर वॉरियर्स त्यांच्या अगेन स्टार 11 सिंहगड या दोन दिग्गज संघादरम्यान ही मॅच विजयासाठी 74 धावांची आवश्यकता. हो आडव्या बॅटने ऑन साइडला देखना स्ट्रोक पाहायला मिळतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव या ठिकाणी मात्र कंप्लीट आणि एकाच धावेवरती समाधान देखील मानलं जात आहे. सलामीची पेर मलाच्या आतमध्ये विनोद आणि त्याच्या सोबतीनं अरुणला आपण पाहतो आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज जितू देखील सज्ज झालाय. दोन्हीकडून सलामीवीरांना प्रहार करावे लागतील कारण सर्वात मोठं टार्गेट आहे या स्पर्धेतील या पर्वातील. 74 धावा अक्षरशः कुठून त्यांना काढाव्या लागणार आहेत. आक्रमक बॅटिंगची गरज आहे. खरं तर ती क्षमता देखील आहे. विनोद एका मॅच मध्ये चांगलाच बरसला होता. 40 धावांची खेळी साकारली होती. अरुणला देखील आक्रमक बॅटिंग करावी लागेल. सुरुवात झाली आहे. फ्लॅट षटकार. अतिशय सुरेख फटका पाहायला मिळाला. अगदी मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडूला फेकून दिला. षटकारासाठी 6 धावा धावफलकावरती जोडल्या जातात आणि 6 धाब्यांच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 7 धावा. पॉवर प्लेचा मांडलेले षटक आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी मात्र पॉवरफुल फटकेबाजी मधाच्या आतमध्ये सुरू आहे. फ्रॅक्शन शॉट बॉल होता. फार जास्त आखोट टप्प्याचा बॉल होता असं देखील नाहीये, परंतु लवकर लेंथ ओळखत असताना आडव्या बॅटचा प्रहार केलाय. पुल केला होता खरं तर हा बॉल आणि अगदी गॅपमधून देखील खेळला होता. जास्त उंची नव्हती फटक्यामध्ये, मात्र तेवढी होती जेवढी पाहिजे होती आणि सीमारेषा क्लिअर केली आहे. पहिल्याच बॉलवर षटकार आलाय अरुण बजागेच्या बॅटमधून. बॅटल ऑफ सिक्सेस देखील असणार आहेत. प्रतिस्पर्धी संघाने जेवढे मारलेले आहेत किमान तेवढे किंवा त्यापेक्षा 1-2 जास्त मारावे लागतील सामना जिंकायचा असेल तर. लो फुल टॉस वेग जास्त होता. बॅटची आतली काढा लागली. बॉल चाललाय डीप स्क्वेरिश मिड विकेटला. राहुल तिकडे उपस्थित आहे. फक्त एक धाव मिळेल. एका धावेनं धावसंख्या 8 वर जाऊन पोहोचली आहे. 74 धावांचा पाठलाग करत असताना स्टार 11 सिंहगड संघाची. विचार केला तर धावसंख्येचा तर नक्कीच आवाढव्य असं लक्ष आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी मात्र मोठ्या फटक्यांची नितांत आवश्यकता असेल स्टार 11 सिंहगड या संघाला. 21 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 66 धाबींची आवश्यकता आहे. हो पूल करण्याचा प्रयत्न होता. बॅटची नरज होती. यष्टीरक्षक थोडेसे बीट होत आहेत आणि साधा सोपा असा झेल देखील सुटतोय. हा झेल घेणं गरजेचं होतं कारण की विचार केला तर षटकार आला होता त्यानंतर मात्र हा झेल देखील होता. झेल सुटतोय. यष्टी रक्षकाच्या माध्यमातून ऍक्शन रिप्लाय मध्ये देखील आपण पाहिलं तर हा साधा सोपा असा झेल होता, परंतु कॅरी करू शकले नाहीत. कॅचेस बिन द मॅचेस अनेकदा आपण म्हणत असतो, परंतु हा झेल तितकाच महत्वाचा होता कारण की फलंदाज स्ट्राईक एंड वरती होते. विनोद त्याचा हा साधा सोपा असा झेल या ठिकाणी मात्र सुटला जातोय, परंतु गोलंदाजीचा विचार केला अतिशय सुरेख कामगिरी करतो मला आतमध्ये गोलंदाज जितूला आपण पाहतो. या षटकामध्ये आक्रमकता दाखवली जातोय कारण की केपीएलचं पर्व 4थ्या आणि 4थ्या वर्षामध्ये देखील तितक्याच दिमागदार पद्धतीने ही स्पर्धा देखील आपण अनुभवतोय. गोलंदाज तयार. ओ शॉट पूल केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एक धाव तर कंप्लीट आणि एकाच धावेवरती या ठिकाणी मात्र समाधान मानावं लागतं बॅटर्सला कारण की या ठिकाणी मात्र जशा पद्धतीचे गोलंदाजी होते तशाच पद्धतीचं क्षेत्ररक्षण देखील या ठिकाणी मात्र सजवण्यात आलं गेलंय. स्ट्रक्चर ऑफ द नक्कीच फिल्डिंग या ठिकाणी मात्र आपण पाहता अतिशय सुरेखरित्या पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाल फक्त आणि फक्त 9 धावा. हा षटकातील अंतिम चेंडू आहे. अंतिम चेंडूवरती मोठा फटका येणं गरजेचं आहे. हो इथे मात्र हा फटका देखील सुरेख आहे, परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक
ज्या दिशेने या ठिकाणी मात्र फटके मारले जातात त्या दिशेने या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक देखील तैनात आहेत आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 10 धावा, उर्वरित 18 चेंडूमध्ये धावा बनवायच्या आहेत, त्या म्हणजेच विजयासाठी 64. साईनाथ दादा बजागे असतील याने देखील नक्कीच आज होळीचा नक्कीच हा सण साजरा केला आणि नक्कीच आनंद आहे. होळी आहे बाई, होळी आहे आणि आज नक्कीच या ठिकाणी मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून हा सण मोठ्या उत्साहाने मोठ्या आनंदाने नक्कीच साजरा केला जातोय. दुसरं षटक प्रगतीपथावर आणि दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होईल गोलंदाज राहुलला आपण पाहतोय. 18 चेंडू आणि विजयासाठी 64 धावेंची आवश्यकता आहे. स्ट्राईक एंडला ॲज अ बॅटर आता मात्र आपल्याला पाहायला मिळेल अरुणला आपण पाहतोय. गोलंदाज तयार. पहिला बॉल फिंगर्स रोल केलेत, कटरचा चांगला वापर केलाय. फलंदाज थोडा दूर गेला होता चेंडूपासून आणि शेवटच्या क्षणाला मात्र चेंडू खेचण्याचा प्रयत्न केला ऑन साईडला. अचूक टायमिंग साधू शकला नाहीये. एकच धाव मिळेल. 10 धावा पॉवर प्लेच्या षटकामध्ये आल्या विश्वास आणि खरं तर 10च धावा फलकावर होत्या जेव्हा फलंदाजीला सुरुवात केली होती. पुरंदर वॉरियर्सनं पॉवर प्लेमध्ये त्यांची देखील धावसंख्या अगदी 10च होती. गडी देखील बाद झाला नव्हता. दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील फक्त 10च धावा विनोदने खर्च केल्या होत्या आणि 2 गडी देखील बाद केले होते. परंतु गेम कुठे पलटली तर तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये जीवनचं षटक 27 धावा आणि त्यानंतर संदीपनं 26 धावा. 2 ओव्हर्समध्ये तब्बल 53 धावा दोघांनी खर्च केल्या. या ठिकाणी मात्र गोलंदाजांचा नक्कीच पुरेपूर समाचार घेतला गेला दोन्ही बॅटर्सने. या ठिकाणी हा फटका देखील फुलातून आहे. चेंडूला फेकून दिला सीमारेषा पार. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, just looking like a wow. It's a maximum stroke. Big hit षटकार. सुंदर संगीत आणि सुंदर असा फटका एक्झिक्यूट केला. परंतु नक्कीच अजय सर मी प्रशंसा करेन गुड्डूची, ज्याने मागच्या मॅच मध्ये देखील 3 धावा पळून काढल्या होत्या. या मॅच मध्ये देखील पहिल्या इनिंग मध्ये तब्बल 4 धावा पळून काढल्या. कारण की आपण पाहिलं तर रगरगत्या उन्हामध्ये 2 धावा देखील पळून काढणं फार अवघड आहे आणि अशा परिस्थितीमध्ये या धावा पळून काढणं फार महत्वाचं होतं आणि त्या नक्कीच कार्य केलं ते म्हणजेच फलंदाज गुड्डीने. असं म्हणतात की प्रयत्नांती परमेश्वर. प्रयत्न केले ते सक्सेसफुल देखील झाले गुड्डूचे. आता फलंदाज प्रयत्न करतायत. वरची कडा लागली, जेल होता मात्र कॅच ड्रॉप, शॉट फाईन लेगला चूक, बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. नशिबाचा चौकार. फॅक्टर ऑन आहे असं वाटतंय या ठिकाणी फलंदाज विनोदचं आणि आता तो बरसताना देखील दिसतोय. खतरनाक फलंदाज आहेत सगळ्यांनाच ठाऊक आहे आणि ते आता नशिबाची साथ मिळाली त्याच्यामुळे 4 धावा मिळाल्या. धावसंख्या 21. पुन्हा एकदा त्याच दिशेनं पुन्हा कंट्रोल नाहीये फटक्यावर. जसा खेळायचा होता तसा खेळता आला नाही. फक्त 1 धाव मिळेल. सलगचे 2 गडी जर बाद केले एखाद्या गोलंदाजाने या इनिंग्स मध्ये तर दशरथ बजागे माझे उपसरपंच यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. 15 बॉल्स मध्ये 58 धावा. खडतर दिसतायत, अवघड वाटतंय पण होऊ शकतं. क्रिकेट आहे. नक्कीच क्लासीन बनावं लागेल. कालच्या दिवसामध्ये क्लासीन नाही आक्रमकता दाखवली होती परंतु इथे मात्र मिस्टामिक स्ट्रोक डाऊन दी बॉल. स्वतः यष्टीरक्षकाला आपण पाहतोय आणि प्रशांतच्या माध्यमातून पकडला जातोय अप्रतिम झेल आणि समाप्त होईल फलंदाज अरुणचा खेळ. अरुण बॅक टू द पवेलियन.
विकेटची प्राप्ती झाली, कारण की आपण असं वाटलं होतं की मोठा फटका या ठिकाणी मात्र येईल, परंतु तसं मैदानाच्या आतमध्ये घडताना पाहिलं नाहीये. आणि विकेटची प्राप्ती देखील झाली. उर्वरित 14 चेंडू आणि विजयासाठी 58 धाब्यांची आवश्यकता. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सज्ज होईल, तो म्हणजेच जीवन. तिसऱ्या क्रमांकावरती जीवनला लावण्यपूर्ण अशी कामगिरी करावी लागेल. गोलंदाज तयार. हो, पुनश्च या ठिकाणी मात्र दिशा पाहावी लागेल. पंचांचा या ठिकाणी मात्र वाईटचा इशारा येतोय. अबांतरच्या स्वरूपाने या ठिकाणी मात्र या धावा नक्कीच धावफलकावरती जोडल्या जातात. एक धावेच्या मध्ये धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोचेल, ती म्हणजेच 17 या धावसंख्येवरती. आज विजयजी घरत सर देखील नक्कीच आनंद घेतात मॅचचा. आपल्या खेळाडूंना या ठिकाणी मात्र नक्कीच उत्साहित करतात. हो, हा फटका देखील अतिशय सुरेख आहे. बॅकवर्स फेरलाय, बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडूला फेकून दिलाय, परंतु क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एक धाव कंप्लीट आणि पाहता पाहता या ठिकाणी मात्र 2 धावा देखील पूर्ण होत आहेत. चांगलं बॅटल सुरू आहे. अशा पद्धतीनं 2 षटकांचा वावगी खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल, ती म्हणजेच 25 धावा. 12 चेंडू 49 धाव्यांची अजून आवश्यकता असेल. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या, कुठल्या पद्धतीची टीम मीटिंग नकोय. नक्कीच आपण पाहिलं तर सुंदर असं लाईव्ह प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळतोय SK एंटरटेनमेंटच्या माध्यमातून. नक्कीच क्वालिटी विथ क्लॅरिटी असं त्यांचं स्लोगन आहे. तशा पद्धतीची कामगिरी या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक वर्षापासून आपण पाहत आलोय. आमचे किरणदादा थळे जे प्रोप्रायटर आहेत SK एंटरटेनमेंटचे, त्यांनी देखील आज या स्पर्धेचा आनंद घेतला. होळीचा मनमुराद आनंद त्याने देखील लुटला. आणि उद्या तर अधिकचा आनंद लुटता येईल, कारण उद्या धुलिवंदन आहे, त्यामुळे एक वेगळाच रंग चढणार आहे या स्पर्धेला. चला फिल्डिंग लावून घ्या, आपल्याला आणखी एक मॅच खेळवायची आहे. पुरंदर वॉरियर्स जरा कॉपरेट करा. नक्कीच आज विचार केला, होळीचा पवित्र दिवस आहे, उद्या धुलिवंदन आहे, उद्या देखील आनंद लुटला जाईल, यात मात्र शंका नाहीये. आनंद ही आनंदकडे, जिकडे तिकडे चोहीकडे. आणि की या स्पर्धेच्या माध्यमातून या पवित्र अशा सणांचा आनंद लुटला जातोय. आणि नक्कीच सण आपले साजरे करणं गरजेचं आहे, कारण की आपली संस्कृती टिकवायची असेल तर आपल्या सणांवरती नक्कीच भर देणं गरजेचं आहे. अनेक स्पर्धामध्ये आम्ही सातत्याने सांगत असतो, ज्यावेळेस मात्र नक्कीच अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्राच्या मंदिराची उभारणी झाली, तदनंतर मात्र नक्कीच आम्ही वारंवार सूचना करतोय की इथे मात्र नक्कीच आपला धर्म आणि आपली संस्कृती जोपासली पाहिजे. आणि या सणांच्या माध्यमातून ही संस्कृती जोपासण्याचं कार्य आपल्या विभागामध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं. दरम्यान नक्कीच वाईटचा नक्कीच या ठिकाणी मात्र चेंडू फेकला गेला. अवंताच्या स्वरूपाने एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. गोलंदाजाला मात्र आपली लाईन आणि लेंथ ती चांगली जी आहे ती जोपासावी लागेल. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, सॉफ्ट डिसमिसल, बिग विकेट, विनोद इज गॉन. फार मोठी नक्कीच या ठिकाणी मात्र जबाबदारी होती. असं वाटलं होतं की मोठे फटके मारेल, परंतु आता मात्र विनोदच्या खेळीचा देखील अंत झाला. 12 चेंडू मध्ये 48 धावा बनवायच्या होत्या, परंतु ते नक्कीच या ठिकाणी मात्र करू शकले नाही आहेत. फलंदाज देखील होतोय बाद. विनोद बॅक टू द पवेलियन. विकेटची प्राप्ती झाल्यानंतर आपण पाहिलं तर नक्कीच नवीन बॅटर मध्ये आतमध्ये देखील सज्ज झाला. स्ट्राईक एंडला बॅटर हेमंतला आपण पाहतोय. 11 चेंडू 48 धाब्यांची अजूनही नितांत आवश्यकता आहे. हो, बाची नरेश, विकेटची प्राप्ती, तू चल मी आया अशी परिस्थिती मध्ये आतमध्ये फलंदाज हेमंत शून्यावरती बाद. दूरवरचा बॉल खेळण्याचा प्रयत्न केला होता हेमंतनं, कारण मोठी धावसंख्या चेस करायची आहे आणि त्याचंच दडपण
फलंदाजांवर पाहायला मिळत आहे. ऑलमोस्ट व्हाईट बॉलवरच बॅट टाकली होती. बॅटच्या आतली कडा लागली, बॉटम एज होती खरं तर, आणि एक चांगला झेल विकेट किपरनं संपन्न केलाय. बॅक टू बॅक 2 धक्के दिलेत गणेशनं. हॅट्रिकची संधी असेल. एकच हॅट्रिक आतापर्यंत झाली आहे आजच्या दिवसामध्ये. रमेश मंगळ बजागे यांनी ती हॅट्रिक घेतली होती. रणजित आलाय, उडवलाय बॉल कव्हरच्या डोक्यावरून. चांगला फटका, फिल्डर पाठलाग करतोय गुड्डू, आणि हे दृश्य पाहण्यासारखं आहे. मात्र बॉल त्याला बीट करून सीमा पार, येतोय चौकार. या धावफलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजेच 30 या धावसंख्येवरती. उर्वरित 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि धावसंख्या अजूनही बनवायच्या त्या म्हणजे 44 धाब्यांची आवश्यकता. गोलंदाज तयार. हो, इथे मात्र नक्कीच चांगला फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होता, परंतु स्वतः गोलंदाज फॉलो थ्रो मध्ये चेंडूला नक्कीच अडवतोय आणि तत्पर मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव. एकेका धावेसाठी इथे मात्र संघर्ष केला जातोय. मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना स्टार 11 सिंहगड या संघाच्या माध्यमातून. असं वाटतंय की रणजित जो आहे तो थोडासा उशिरा आलाय फलंदाजीसाठी. या अगोदर अंडर प्रेशर चांगली बॅटिंग केली होती. 1 बॉलमध्ये 2 धावांची आवश्यकता असताना त्याने मोठा फटका खेळून संघाला विजय मिळवून दिला होता प्रतापगड रॉयल संघाविरुद्ध. यावेळेला फटका अक्षरशः बनवलाय. उजव्या यष्टीच्या बाहेर जात असताना गॅप देखील शोधलाय. बॉल स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे, येतोय चौकार. 7 चेंडूंचा खेळ आता बाकी आहे. 39 धावांची अजूनही आवश्यकता आहे. म्हणजे आता 1 बॉल जरी मिस केला आणि 6 षटकार ठोकले 7 बॉल्स मध्ये, तरी देखील सामना जिंकता येणार नाही. स्टार 11 सिंहगड संघाला एवढं कठीण समीकरण येऊन ठेपलंय. नक्कीच आव्हान आपण पाहता नक्कीच अतिशय महागड आहे. 7 चेंडू आणि 39 धाब्यांची आवश्यकता. हा चेंडू निर्णायक असेल या षटकातील. हो, फुल टॉस चेंडू होता. चेंडूला खेळून काढलाय, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण शॉट फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. इथे मात्र नक्कीच कमीत कमी 2 ते 3 धावा आपल्या संघासाठी ओमच्या माध्यमातून वाचवल्या गेल्या. आणि तत्पर या ठिकाणी मात्र 3 षटकांचा वार्षिक खेळ समाप्त झाला. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच 36 धावा. आणि विजयासाठी आता मात्र समीकरण 6 चेंडूमध्ये धावा बनवायच्यात, त्या म्हणजेच 38 धाव्यांची आवश्यकता. अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्राचं भव्य दिव्य असं मंदिर उभारलं गेलं. नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून सूचना करेन की जे कोणी भाविक भक्त अयोध्येमध्ये झाले ते नक्कीच त्या ठिकाणी मात्र हनुमान गडीमध्ये जाऊन प्रभू हनुमान चंद्राचं दर्शन देखील घ्यावं, कारण की कलियुगामध्ये हनुमानजी त्या ठिकाणी मात्र अयोध्येचे राजा आहेत आणि त्या अनुषंगाने त्यांचं दर्शन देखील घेणं गरजेचं आहे. दरम्यान हा फटका अतिशय सुरेख आणि चेंडू जाईल सीमारेषा पार. दाणदाणीत खणखणीत चौकार. चौकार जरूर आलेला आहे, परंतु आता अशक्यप्राय असं आव्हान आपल्याला पाहायला मिळत आहे. 5 बॉल्समध्ये 34 धावांची आवश्यकता, परंतु यानंतर देखील 2 सामने खेळायला मिळणार आहेत. त्यामुळेच कुठेतरी थोडासा त्या सामन्यांसाठीचा सराव फलंदाजांसाठी असणार आहे. धावसंख्या 40 वर जाऊन पोहोचले 3 गड्यांच्या मोबदल्यात. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज प्रज्वल. एका हातानं फटका खेळण्याचा प्रयत्न, काहीतरी नाविन्यपूर्ण करण्याचा प्रयत्न होता जीवनचा, परंतु यश मिळालं नाही.
नक्कीच अशा पद्धतीने एका हाताने फटके रिषभ पंत अनेकदा खेळत असतो आणि नक्कीच आपण पाहत तर भरपूर दिवसानंतर तो देखील काल कमबॅक केला आपल्या संघासाठी आणि नक्कीच चांगली कामगिरी त्याने देखील केली, परंतु आता मात्र कामगिरी करावी लागेल. स्टार 11 सिंहगड या संघाला हा फटका देखील अतिशय सुरेख ऑन ड्राईव्ह केलाय, परंतु तत्पर मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव. आणि या सामन्यामध्ये औपचारिकता उरले असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, कारण की 3 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता आहे. चला स्पीडअप करा प्लीज, आपल्याकडे वेळ नाहीये. सो प्लीज आपण जरा फास्ट खेळायचं आहे. हेमंत यांना संधी आता देण्यात येणार आहे. दोन्ही हेमंत एकाच संघात आलेले आहेत. हेमंत घरात बाद झालेले आहेत 0वर आणि आता हेमंत भोईर संघ मालक मैदानामध्ये. हेमंत भोईर आणि संजय भोईर यांचा संघ आहे. स्टार 11 सिंहगड क्लासिक फटका, परंतु क्लासिक कॅच देखील सिंगल हँडेड ग्रेट कॅच. पाटलांचा बैल चांगला झेल त्या ठिकाणी मात्र पकडला गेला आणि दरम्यान नक्कीच या ठिकाणी मात्र चांगली गोलंदाजी देखील सुरू आहे मधेच्या आतमध्ये. आपण विचार केला तर नक्कीच या सामन्यावरती वर्चस्व निर्माण केले पुरंदर वॉरियर्स या संघाने, कारण की 73 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 74चं अवाढव्य असं लक्ष ठेवलं गेलं आणि आता मात्र एक चेंडू विजयासाठी 34 धावांची आवश्यकता पुरंदर वॉरियर्स या संघाला. अंतिम चेंडू षटकातील गोलंदाज तयार. हो, रायझिंग सरप्रायझिंग डॉट बॉल आणि अशा पद्धतीनं हा सामना जिंकलाय पुरंदर वॉरियर्सच्या संघानं. पुरंदर वॉरियर्स संघ